महाराष्ट्रातील लोकांसाठी मकर संक्रांती म्हणजे तिळगुळ. तीळ आणि गुळापासून बनवलेला एक गोड पदार्थ. तिळगुळ घ्या आणि गोड बोला या उबदार अभिवादनासह हा सण आहे. या सणाच्या दिवशी तिळाचे लाडू नेहमीच बनवतो. यंदा आपण ट्राय करूया तिळाच्या मऊसूत अशा खुसखुशीत वड्या. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तिळाच्या वड्या कशा सोप्या पद्धतीने आणि अतिशय कमी वेळेत बनवता येतील ही पद्धत दाखवली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तिळाच्या वड्या बनवण्यासाठी मी इथे वाटीच्या प्रमाणात काही साहित्य काढून घेतलेले आहेत. इथे 1 वाटी सफेद तीळ घेतलेले आहेत, 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 2 वाट्या मी असा गूळ कापून घेतलेला आहे. आता इथे सगळ्यात आधी आपल्याला कढईमध्ये थोडंसं तूप टाकून तीळ आणि शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. कमी गॅसवरच आपल्याला हे दोन्ही भाजून घ्यायचे आहेत. आता इथे कढईमध्ये मी चमच्याच्या साहाय्याने अगदी थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मी सफेद तीळ आधी भाजून घेणार आहेत. तर फक्त तीळ तडतडेपर्यंत आपल्याला तीळ भाजायचे आहेत. जास्त अगदी ते लालसर होणार नाही याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. तिळामध्ये फायबर, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक शरीरासाठी पोषक आहेत. तसेच तीळ हाडं, सांधेदुखी व दात मजबूत होण्यासाठी फायदेशीर ठरतात. तीळ आपल्या शरीरासाठी अतिशय उपयोगी आहे. आता इथे आपले तीळ भाजून झालेले आहेत. याच कढईत आता मी शेंगदाणे भाजून घेणार आहे. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपण त्याचे साल काढून घ्यायचे आहेत. शेंगदाणे सुद्धा कमी गॅसवरच मी भाजून घेणार आहे. फक्त त्याचे साल निघतील अशा पद्धतीने आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाण्याचे साल पटकन काढण्यासाठी आणि आपली वेळही वाचवण्यासाठी इथे मी एक पद्धत तुम्हाला दाखवणार आहे. अतिशय सोपी पद्धत आहे ही. एक कपडा इथे मी अंथरलेला आहे आणि त्यावर ते भाजलेले शेंगदाणे मी टाकलेले आहे. आता या कपड्याच्या चारही बाजू पकडून आपल्याला त्याचा एक गुंडाळा करायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही 2-3 वेळेस ते शेंगदाण्याला थोडंसं असा आपटले की आपले शेंगदाण्याचे साल बाजूला होतात. इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने पूर्ण शेंगदाण्याचे साल बाजूला झालेले आहेत आणि आपले शेंगदाण्याचे सालसुद्धा किती पटकन निघाले आहेत. आता एका ताटात मी हे शेंगदाणे काढून घेऊन नंतर मी ते पाकडून घेणार आहे, म्हणजे साल बाजूला होतील आणि आपले शेंगदाणे बाजूला होतील. अशा सोप्या पद्धतीने मी शेंगदाण्याचे साल काढून घेतलेले आहेत इथे. आता हे शेंगदाणे आणि मगाशी भाजलेले तीळ आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. याची आपल्याला बारीक अशी पावडर होईल अशा पद्धतीने हे बारीक करून घ्यायचं आहे. तिळाचे लाडू बनवताना आपण एकदम बारीक पावडर करत नाही, थोडंसं जाडसर याचं शेंगदाण्याचं कूट वगैरे ठेवतो. पण इथे तिळाच्या वड्या करताना अशा पद्धतीने आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या तिळाच्या वड्या छान होतात. आता तिळाच्या वड्या सेट करण्यासाठी इथे मी थोडीशी पूर्वतयारी करून घेणार आहे. इथे एका ताटाला मी व्यवस्थित तूप लावून घेणार आहे. तेल लावलं तरी चालेल, पण मी इथे तूप लावून घेणार आहे की जेणेकरून आपल्या तिळाच्या वड्या यावर सेट केल्यानंतर खाली चिकटणार नाही. ही इथे मी आधी पूर्वतयारी करून घेतली आहे, कारण मग आपल्या तिळाच्या वड्या झाल्या की आपल्याला लगेचच यावर त्या सेट करायच्या आहेत. एकीकडे कढईमध्ये मी थोडंसं तूप टाकून जो आपण कापलेला गूळ होता 2 वाट्या तो व्यवस्थित विरघळवून घेणार आहे. गूळ आपल्याला फक्त विरघळवून घ्यायचा आहे, जास्त त्यामध्ये आपल्याला पाक करायचा नाही आहे. इथे गुळाचे सुद्धा आपले शरीरास अनेक फायदे आहेत. गूळ आपल्या पचनास मदत करते. तसेच गुळामध्ये लोह चांगल्या प्रमाणात असल्याने ॲनिमिया दूर होण्यास मदत होते. आपली हाडे मजबूत होतात. त्याचप्रमाणे गुळामुळे रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढते. मकर संक्रांतीनिमित्त अनेकांच्या घरात तिळाचे लाडू तयार केले जातात, जे चवीला इतके छान लागतात की एकाच वेळी आपण 4-5 लाडू सहज खाऊ शकतो. पण हे लाडू खाण्यासाठी जरी गोड असले तरी तयार करायला थोडे अवघड असतात. यात जर गुळाचा पाक नीट झाला नाही तर लाडू खूप घट्ट होतात. त्यामुळे आपण आज या प्रकारात गुळाचा पाक केलेला नाही.
यामध्ये आपण फक्त गूळ विरघळवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये जो आपण कूट तयार केला होता तीळ आणि शेंगदाण्याचा तो यामध्ये टाकलेला आहे। त्यात थोडीशी चमचाभर वेलची पूड मी मिक्स केलेली आहे। आता हे सगळं जो गूळ आपण विरघळला होता त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ही सगळी प्रोसेस करताना आपल्याला गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। आता हे सगळं व्यवस्थित शिजवून घेतल्यानंतर मी ते या ताटामध्ये व्यवस्थित असं सेट केलेलं आहे चमच्याच्या साहाय्याने आणि थोडंसं गरम असतं म्हणून आपल्याला हाताने सेट करता येत नाही, तर मी इथे एक वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीच्या साहाय्याने असे सगळ्या त्या वड्या करण्यासाठी असं सेट केलेलं आहे। इथे बघू शकता तुम्ही। हे आपल्याला जास्त थंड होऊ द्यायचं नाही, लगेचच 1 ते 2 मिनिटांनी मी असं सुरीने आपल्याला हव्या त्या आकारात आपण कट करून घ्यायचं आहे। इथे मी चौकोनी शेपमध्ये कट करून घेतलेला आहे। अशाच पद्धतीने मी सर्व वड्या कट करून घेणार आहे। इथे आपल्याला वडी जेव्हा आपण कट करतो तेव्हा वडी काढण्यासाठी अगदी आपल्याला त्याच्या कढा आधी मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि मग बरोबर आपली वडी आपण काढू शकतो। इथे मी तुम्हाला दाखवलं आहे की कशा पद्धतीने मी वडी ती काढून घेतली आहे। आधी त्याच्या कढा मी साईडने मोकळ्या करून घेतल्या आहे सुरीच्या आणि मग ती वडी काढून घेतलेली आहे, कारण बऱ्याचदा त्याचा चुरा होतो म्हणून अशा पद्धतीने आपण या वड्या काढू शकतो। इथे बघू शकता आपली वडीसुद्धा किती सुंदर झालेली आहे आणि एक वडी मी तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते की ती आतून बाहेरूनसुद्धा किती खुसखुशीत आणि छान बनलेली आहे। चवीला तर अप्रतिम होते। त्यामुळे या वड्या तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते। सुंदर साड्या आणि दागिने घालून महिला हळदी कुंकू संक्रांतीला करतात। हा सण एकता आणि मैत्रीचा आहे। पतंग उडवण्याने एक उत्साही आणि आनंद वातावरण निर्माण होते। तिळाचे पदार्थ आणि पुरणपोळी यासारखे पारंपरिक पदार्थ हे या उत्सवाचे प्रमुख आकर्षण आहे। तिळाचे लाडू आपण नेहमीच बनवतो, म्हणूनच यंदा ट्राय करा या तिळाच्या मऊसूत अशा खुसखुशीत वड्या। आणि हो, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पटकन सबस्क्राईब करा। तुम्हाला सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे, पण माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि सोप्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।